आम्ही पुणे जिल्ह्यातून नसरापूरमधून आलेलो आहोत. आमच्याकडे स्पेशल व्हेज थाळी आहे. व्हेज थाळीमध्ये डाळ आहे, भात आहे इंद्रायणीचा, परत बेसन आहे, वांग्याचं भरीत आहे, कांद्याची चटणी आणि भाकरी आहे. आणि दुसरं म्हणजे साबुदाणा वडा आहे आणि कांद्याची भजी. आणि चिकन थाळीमध्ये चिकन आहे, सुकं चिकन आहे, रस्सा आहे, भात आहे आणि भाकरी. तुमचा दुकानचा नंबर किती आहे? 51 नंबर आहे स्टॉल. 51. हां, बोलायचं? बोला बोला बोला. माझे नाव सीता रोहिदास बांदळ, भोर तालुका, पुणे जिल्हा आणि माझ्या गावाचं नाव आहे दीडघर. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत मी गावडे सरांचे खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला या स्टॉलचे दिल्याबद्दल. आणि आमच्या स्टॉलचा नंबर आहे 51. आणि आमच्या गटाचं समूहाचं नाव आहे ज्ञानदीप स्वयंसहाय्यता महिला समूह दीडघर. तुम्हाला ते सांगा नाव 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 सांगा तुमचं. मुद्रिकाबाई पांडुरंग भिसे, शिराढोण राहणार, हां, कंधार तालुका, नांदेड जिल्हा. असं उभं राहा. हां हां तुम्ही का हां पांडुरंग भिसे, तुम्ही काय काय विकता आता? पुरणपोळी. कंधार तालुका, हां नांदेड जिल्हा. हां. त्याच्या शिराढोण गाव आहे. तुम्ही आता इथे काय काय हे करता? लावलं आहे पुरणपोळी लावली, हे धपाटे लावले, हां, आलू पराठे लावले, कांद्याची चटणी, वांग्याचं भरीत, हिरवा ठेसा, चिकन, मटन. अच्छा. हां, चटण्या प्रकारान बनवू. झालं? हो सर. दादाराव नाकले. हां, मी आर्मीमधून इथे मुंबईला आली आहे. शासनाने आम्हाला हे निवडून दिल्याबद्दल शासनाचे खूप आभार आहे. आणि माझ्या गटाचे नाव जिजाऊ स्वयंसहायता महिला समूह आहे. मी गटाचे अध्यक्ष आहे. मी इथे आली आहे. माझा व्यवसाय पण चांगला होत आहे. माझ्या याच्यात झुणका, भाकर, भरीत आणि मुगाचे वडे, भजी, पुरणपोळी, बासुंदी, पुऱ्या हे मी एवढं केलेलं आहे. हां, मी 4 वर्ष आपल्याला मध्ये ICRC म्हणून काम केलेलं. तेव्हा आमचं 2020ला इथे बंधारा गट लागलेला. आता आम्ही विजिटला आलो त्याच्यामुळे बंधारा आमचे पकोडा आलेले. एक ग्रामीण भागामध्ये महिलांना कशा पद्धतीने प्रवृत्त केलं जातं महाराष्ट्र जे केले ना ते असं आहे की दोन्ही पद्धतीमध्ये उपचार टेस्टी आहेत मॅडम. हे मुलं आणि मुली यापर्यंत सीमित असणारी स्त्रिया 50 रुपये प्रोडक्ट हे करते. स्वतःची एक अभियानातून शासनाचा दर्जा असं 50 रुपये गरम गरम आहे, छान आहे. घेऊन वेगवेगळ्या गृहउद्योग तयार करते. एक वर्षभर त्याचे प्रोडक्ट हे जे दिलेला स्टॉल आहे किंवा एक एक्झिबिशन आहे हे एक सॅम्पल म्हणून आहे. पण त्याच्यातून ज्यांना जी उमेद मिळते त्या उमेदींच्या भरारीने एक पुन्हा पूर्वतयारी नाही मला हे केलं पाहिजे नाही गेलं. भरपूर काही जे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान यानं केलं आहे ते माझ्यासाठी एक पंख आहे जे मला दिलं प्रत्येक स्त्रीला मिळावं हीच एक. आणि इथे आल्याच्या नंतर मला असं वाटतं की हे माझी तिसरी चक्कर आहे की असं वाटतं की हा माझाच आहे, एक माझा परिवार आहे. या सगळ्या गोष्टी मला एक आनंद देऊन जातात. बस एवढंच बोलू इच्छिते की ज्यांना असं माहिती नाही की या एकदा बघा, विजिट करा, तेव्हा तुम्हाला कळेल की महाराष्ट्रातल्या महिला पण हे पण काही करू शकतात. खूप काही आहे. तुम्ही एकदा या आणि विजिट द्या. थँक्यू. हां, तालुका रस्ते जिल्हा भंडारा. माझ्या समूहाचे नाव रमाबाई स्वयंसहायता समूह पिटाळी. आम्ही एक्झिबिशन महालक्ष्मी सरसमध्ये 24ला निघालो घरून. 25पासून एक्झिबिशन सुरू झालं. चिकन, मटन,
मेथीचे पराठे, मेथीचे पराठे आणि मेथी अंडा कढी, चिकनची भाजी, चटनी पण डिशा, पोड़ी चपाती और भाकर भी है और पकोड़े है, भजिया है और हम सब कुछ करते हैं। अलग अलग सलाद बनाते हैं और परसते हैं। पराठे पण बनाते हैं, मेथीचे पराठे, पालक पराठे आणि बेसनाचे पकोडे सगळंच करते आम्ही। चिकन वगैरे मिळतं सगळंच। धन्यवाद. थँक्यू। चालेल. झालं का? हो झालं. सहायता समूह पालघर आणि सातपाटीहून आलेला आहे। आमच्याकडे आहे सुरमईचा किमा मिळतो, नंतर कोलबीची ग्रेव्ही आहे, चिकन ग्रेव्ही आहे, पॉपलेट फ्राय आहे, नंतर मग सुरमई फ्राय आणि बांगडा फ्राय, रोटी मिळते, नंतर प्रॉन्स फ्राय आहे। त्याच्यामध्ये आमच्या इकडे प्रॉन्स फ्राय जात आहेत भरपूर आणि सुरमई फ्राय जात आहेत आणि पॉपलेट पण फ्राय जात आहेत। आणि ही सर्व पद्धती आम्ही आमच्या पारंपरिक पद्धतीनेच करतो। जी आमची सातपाटीची खास फेवरेट आहे, कोळी समाजाचं आहे, मागेला कोळी समाजाचं मागेला माहिती त्यांच्या पद्धतीने आणि आमच्या मसाले प्रमाणे आम्ही सुके बोंबलाची चटणी, सुरमईचा किमा, मुठीचा किमा जे आमच्या सातपाटीचं फेमस आहे ते आम्ही इथे लोकांना सर्व। आणि ह्याच्यामध्ये म्हणजे एकदा ही टेस्ट ज्यांनी घेतलेली आहे ना ते वारंवार येत आहेत आणि सांगतायत तुमची टेस्ट खूप छान आहे। आणि त्यातल्या त्यात आमचे मसालेसुद्धा ते म्हणतात की तुम्ही जे बनवतायत ते मसाले खूप टेस्टी आहेत, तर त्याच्यामधला थोडासा मसाला ते लोक घरीसुद्धा घेऊन जात आहेत मागूनला, म्हणजे एवढी टेस्ट त्यांना आवडलेली आहे। आम्ही पहिल्यांदा तिथे स्टॉल लावलेला आहे मालवणी सरसला। मंगला मांडे 800